हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून घरी चॉकलेट केक कसा बनवायचा. ते खूप सोपं आहे बनवायला, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि चवीला तर एकदम बेस्ट लागतो. अगदी तुम्ही बेकरीमधून जसा केक आणताना त्यापेक्षाही खूप टेस्टी असा हा केक घरी तयार होतो. सोपा आहे बनवायला, कमी साहित्यात होतो. चला बघूया हा चॉकलेट केक घरी कसा बनवायचा ते. हा केक बनवण्यासाठी आता इथं एक छोटासा बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे मी. हा गूळ जे मोठे खडे होते ते थोडेसे फोडून घेतलेले आहेत, त्यामुळे गूळ पटकन विरघळेल. आता याच गुळामध्ये आपल्याला कडकडीत गरम असं एक अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. कडकडीत गरम पाणी घातल्यामुळं गूळ पटकन विरघळतो आणि आपल्याला गुळाचं पाणी करायला जास्त वेळ नाही लागणार. तर हा गूळ आता मी 1-2 मिनटं या चमच्याने असं मॅश करत विरघळून घेते. तुम्ही गॅसवर ठेवून देखील हा गूळ पाण्यामध्ये विरघळून घेऊ शकता, पण त्यामुळं पाणी लवकर थंड होणार नाही हे गुळाचं आणि आपल्याला केक करायला वेळ लागेल. तर अशा पद्धतीनं केलं की गूळ पण विरघळतो आणि पाणी पण लगेच हे थंड होईल. हा केक बनवण्यासाठी जे साहित्य आपण वापरतोय त्याचं प्रमाण एकाच वाटीनं किंवा एकाच कपानं मोजून घ्या, म्हणजे अजिबात केक बिघडणार नाही, अगदी परफेक्ट होईल. मी इथं सगळं प्रमाण एका वाटीनं घेते. तर बघा हा गुळ आता विरघळून झाला. हे गुळाचं पाणी बाजूला सोडून देऊया. आता गॅसवर एक मोठं भांडं प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे. याच भांड्यामध्ये आपला केक आपण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी जाड बुडाचं. या पातेल्यामध्ये एक छोटीशी रिंग ठेवते. एखादी जाळी किंवा एखादं स्टँड असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता या भांड्यावर एक मोठं झाकण लावायचं आहे. असं झाकण लावायचं की त्यामधून अजिबात बाहेर वाफ जाऊ द्यायची नाही. तर हे झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर मीडियम फ्लेमवरती हे भांडं असंच गॅसवर सोडून द्यायचं पूर्ण 10 ते 12 मिनिटासाठी. तोपर्यंत एक दुसरा बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये अर्धा वाटी ताजं दही घ्यायचं. त्यानंतर त्याच वाटीनं पाव वाटी तेल घ्यायचं. जे तेल आपण खाण्यामध्ये वापरतो तेच तेल मी इथं घेतलेलं आहे. आणि आता जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी थंड झाल्यानंतर या दह्यामध्ये गाळणीवर गाळून ते गुळाचं पाणी घ्यायचं, कारण गुळामध्ये कधी कधी कचरा असतो, काही खडे असू शकतात. आता दही, तेल आणि हे गुळाचं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. कोणताही केक बनवताना सगळं प्रमाण तुम्ही एकाच भांड्यानं किंवा एकाच वाटीनं मोजून घ्या, म्हणजे अजिबात केक तुमचा बिघडणार नाही. जसा बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच केक तुमचा घरी तयार होईल. आता बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या गव्हाच्या पिठामध्ये आता घालायचं आहे 2 चमचे कोको पावडर. चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर म्हणतात. कोणत्याही किराणाच्या दुकानात किंवा बेकरीमध्ये देखील ही कोको पावडर मिळेल. आता कोको पावडर घातल्यानंतर एक अर्धा चमचा मी इथं व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घातली थोडीशी तरी चालेल. त्यानंतर एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घालायचा आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पण हे मिक्स करण्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करून घेणार आहे, ज्या भांड्यामध्ये केक शिजवायचा आहे, त्या भांड्याला तेलाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं. व्यवस्थित भांड्याला तेल लावून घ्यायचं अगदी वरपर्यंत. त्यामुळं आपला केक अजिबात भांड्याला चिकटणार नाही, तो सहज मोकळा होतो. आता हे पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर एकाच दिशेनं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते अगदी परफेक्ट तयार होतं. तर बघा या पद्धतीनं एकाच दिशेनं हे पूर्ण बॅटर फेटून घ्यायचं. आणि इथं बॅटर बघू शकता व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. जर जास्त घट्ट वाटत असेल तर एक थोडंसं दूध तुम्ही इथं वापरू शकता किंवा पाणी देखील वापरू शकता. आणि या पद्धतीनं हे बॅटर व्यवस्थित परफेक्ट असं बनवून घ्यायचं आहे. इथं बघा आपण घेतलेलं सगळं प्रमाण व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे, त्यामुळं आपल्याला पुन्हा वरनं दूध वगैरे घालायची गरज नाही. तर आता या बॅटरमध्ये थोडेसे मी टूटी फ्रुटी घातलेले आहेत, मुलांना आवडतात म्हणून. तर मी
ड्रायफ्रूटचे तुकडे घालवू शकता, बेदाणे घालवू शकता किंवा प्लेन देखील ठेवू शकता. आता हे टुटी फ्रुटी देखील व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण मी काढून घेते. लक्षात घ्या, बॅटर आपलं चांगलं फेटलं गेलं पाहिजे, तरच आपला केक परफेक्ट स्पॉन्जी आणि जाळीदार तयार होतो. आता हे बॅटर 1-2 वेळा टॅप करून घेऊया, म्हणजे त्यामध्ये हवेची बुडबुडे राहणार नाहीत. त्यानंतर वरच्या बाजूनी पुन्हा थोडेसे टुटी फ्रुटी घालते. तुम्ही इथं देखील ड्रायफ्रूटचे तुकडे किंवा प्लेन देखील ठेवू शकता. आता आपण जे भांडं प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं ते पूर्ण 10 ते 12 मिनिटासाठी चांगलं प्रीहीट झालेलं आहे. आतल्या बाजूनं चांगलं व्यवस्थित गरम होतं ते. आणि आता या भांड्यामध्ये आपलं हे केकचं भांडं ठेवायचं आणि आता वरनं पुन्हा झाकण लावायचं. झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं, अजिबात बाहेर वाफ जायला नको. आणि आता हा केक आपल्याला पूर्ण 35 ते 40 मिनिटापर्यंत बेक करून घ्यायचा आहे. 30-35 मिनिटानंतर मी एक वेळ हा केक चेक केला होता, पण तो अजून व्यवस्थित बेक झाला नव्हता, म्हणून मी पुन्हा त्याच्यावरती झाकण लावलं आणि 10 मिनिटासाठी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आणि पुन्हा आता 10 मिनिटानंतर एकदा चेक करूया. म्हणजे जवळपास 45 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. आता चेक करूया. केक बघा वरच्या बाजूनेच व्यवस्थित दिसतोय, परफेक्ट दिसतोय. तरीही एक वेळ चेक करूया. या पद्धतीनं चाकूनी किंवा चमच्यानी हा केक चेक करायचा. बघा इथं चमचा आपला पूर्ण क्लीन निघाला आहे, म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. जर चमच्याला थोडंसं ओलं बॅटर लागत असेल तर केक अजून व्यवस्थित बेक झालेला नाही. पुन्हा 10 मिनिटासाठी तुम्ही झाकण लावून सोडून द्या. आता हा केक मी बाजूला बाहेर काढून घेतलेला आहे. पूर्ण थंड होऊ देऊया. पूर्ण थंड झाल्याशिवाय केक अजिबात कट करायला जायचं नाही किंवा भांड्यामधून काढायला जायचं नाही. पूर्ण केक थंड झाल्यानंतरच काढायचा. तर आता बघा पूर्ण केक आपला थंड झालेला आहे. मी बाजूला काढून घेते. आता एक वेळ तुम्हाला या केकची जाळी दाखवते. किती जाळीदार, अगदी स्पंज आपला हा केक झालेला आहे. अगदी स्पंजसारखा दिसतोय केक. खूप हलका, एकदम स्पंजी, मस्त जाळीदार केक झालेला आहे. तर बघा थोडासा कट करून दाखवते. आतल्या बाजूनं देखील अगदी स्पंजी, एकदम छान परफेक्ट असा आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. चव तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. यामध्ये आपण साखर किंवा मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही. घरी जे साहित्य सहज उपलब्ध होईल त्याच साहित्यामधून हा केक मी बनवलेला आहे. आणि आता आतमध्ये देखील बघू शकता मस्त जाळी आलेली आहे. एकदम हलका स्पंज सारखाच आपला हा केक तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. आजचा हा केक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा हा केक तुम्हाला कसा वाटला ते. थँक्यू.